सो हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजपासून मी 100 डेज चॅलेंज घेतलंय. तर त्यामधला हा फर्स्ट डे असणार आहे आणि 100 डेज 100 व्लॉग असं आपण चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय. आणि 100 डेजमध्ये मी काय काय करणार आहे ते सगळे ह्या व्लॉगमध्ये टाकणार आहे. तर आज फर्स्ट व्लॉग आहे. आता मी निघालीये, मी शॉपला जायला निघालीये आणि मी आज स्कूटीने आणले. तर मी बसने जाणार आहे. त्याआधी मी केतूच्या घरी जाणार आहे बिकॉज तिच्या मम्मीला आणि तिला ट्रेडिंग करायची आहे म्हणून. तर ते झाल्यानंतर मग मी शॉपला जाईन. आणि आज शॉपला स्टुडंटची प्रॅक्टिस आहे बिकॉज कालच मी त्यांना प्रोडक्ट दिली आहेत आणि अर्धा आमचं शिकवून झालंय. म्हणजे हेअरस्टाईल्स वगैरे मी सगळ्या शिकवल्या आहेत, कम्प्लीट झाले हेअरस्टाईलचं टॉपिक. फक्त आता हेअरस्टाईलची प्रॅक्टिस आणि नंतर माझे डेमो असणार आहेत. मग ते सेक्शन झालं की आमचं पुढचं सेक्शन येईल. सो बघूया आज दिवसभर काय होतंय, स्टुडंट कशी प्रॅक्टिस करतात आणि माझा दिवस मी कसा स्पेंड करते हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर स्टे ट्यून आणि व्लॉग शेवटपर्यंत बघा. सो गाईज, पावसाळा आहे आणि पावसाळ्यातून ही सगळी अशी चिखल असते. तर आता मी जरा निघालीये. आजपासून माझे डेली व्लॉग येतील. तर आज मी एसटीने जाते. बघा नवीन काय काय. ए चल के तू घातलाय. ए चल लवकर. सो गाईज, हे आहे केतूचं घर आणि मी केतूच्या घरी आलीये बिकॉज त्यांना थ्रेडिंग करायची आहे म्हणून. थांब जरा, अरे मी बोलते तर मला बोलून देत ना. ठीक आहे. तर ही लोक इथे बसले टाइमपास करतात. काय नाही, नकोय मला वाईल्ड, मला वाईल्ड नकोय. ठीक आहे. तर बघूया काय काय होतंय. सानू गाडी आली की सांग. हा ठीक आहे. सो गाईज, गाडी खाली गेल्यामुळे मी आता आयब्रोज वगैरे करत नाहीये आणि मी आता जाते. आणि ह्यांची काय शायनिंग चालली आहे मगाचपासून. बघतो आम्ही. हा पेडगाव मैदान. काय काय पेडगाव हिंदकेसरी मैदान. हा, मैदानची शर्यत बघतायत ही लोक. बघा, बैलगाडा प्रेमी घरी बसून शर्यत बघतायत दुसऱ्यांच्या वायफाय वरती. ठीक आहे. आणि तन्मयला कपडे नाही आहेत. ठीक आहे. केतू बडमोड्यावरती आहे. चला, तर माझी गाडी चुकेल. आता आम्ही जातोय स्टॉपला. आता मी स्टॉपला जाते. संध्याकाळी येते मला लवकर. चांगलं आहे. सो गाईज, आता आम्ही निघालोय. म्हणजे मी निघालीये, गाडी खाली गेलीये. गाडी खाली गेली आणि आता मी निघालीये. माझी बस, मम्मी पण आली. मम्मी येत होती, आलेली आहे. आता बघूया पुढे काय काय होतंय. वहिनी बघतायत. व्हिडिओ कॉल केलाय. हो, व्हिडिओ काढते. हाय करा व्लॉग मध्ये. थांबा, हा छोटा कुठे गेला? तो कार्तिक कुठे आहे? कार्तिक कुठे आहे? कार्तिक गेला तिकडं. हाय करा. हे पण हा, ते का साईडला ठेवा. हाय करायचं. हाय. हा, बाय. कपडे चुकट टाकत होत्या वहिनी. तर स्टॉपला बरीचशी लोक आली आहेत बिकॉज गाडी खाली गेली आहे. आणि शेती पण, शेतीची कामं सुरू असल्यामुळे मस्तपैकी शेत पण आली आहेत सगळ्यांचे. भात लावणी सुरू पण झाली आहे. धमले एवढीशी चालली. चालायची सवय मोडली गाईज, चालायची सवय मोडली आता. तर बघूया. स्टे ट्यून. बस खाली गेले मगाचपासून म्हणते. म्हणजे काय की पेडांबे ब्रिजच्या इथे जाऊन बस रिटर्न येते. म्हणजे आमचं गाव त्या साईडला पण पडतं. तर तिकडनं जर कोणी येणार असेल तर त्यांना घेण्यासाठी बस खालती जाते आणि त्यानंतर मग परत वरती येऊन पिंपरीतून बाहेर पडते. त्यानंतर आम्ही बसमध्ये चढलो आणि तिकीट वगैरे काढली. कंडक्टर आले, तिकीट वगैरे काढली आणि त्यानंतर सतीवरती उतरले. सो हाय गाईज, आज स्टुडंटची प्रॅक्टिस सुरू आहे आणि ऑलरेडी प्रॅक्टिस सुरू झाली. त्यांच्यासाठी प्लग कमी पडत आहेत त्यामुळे मी एक्सटेन्शन बोर्ड घेऊन आली आहे. आणि बघूया स्टुडंट काय करतात. आता आतमध्ये त्यांची ऑलरेडी प्रॅक्टिस सुरू आहे.
सो हाय गाईज, आज स्टुडंटची मी तुम्हाला दाखवणार होते प्रॅक्टिस कशी करतायत वगैरे. तर आज फर्स्ट डे आहे स्टुडंटचा आणि स्टुडंट प्रॅक्टिस करतायत. तर आपण बघूया की ते काय काय प्रॅक्टिस करतायत. ओके, तर ह्या बॅचच्या ह्या स्टुडंट आहेत. आजच त्यांना डमी भेटली आहे, हेअर डमी, आणि ती लोक क्रिम्पिंगची प्रॅक्टिस करतात. इकडे बघा, सगळ्यांनी हाय करा. ओके, जमतंय? आता किती द्यायचे? 6. तर क्लास वगैरे घेऊन झाल्यानंतर संध्याकाळी मी गुरुच्या स्टॉलवरती गेले आणि थोडी तिथे त्याला हेल्प केली. बिकॉज तो पण मला हेल्प करत असतो, मला ऑर्डरला आणि घेऊन जाण्यात, परत सोडण्यात, आणण्यात, माझे प्रोडक्ट आले असतील तर घेऊन येण्यात वगैरे. तर मी पण त्याला कधी कधी त्याच्या स्टॉलवरती हेल्प करण्यासाठी जात असते. सो गाईज, ह्याचे नखरे बघा काय चालू आहे. सो गाईज, आजचं क्या स्टॉक दिखाओ, जरा रुको ना, जरा थांब रे. तर गाईज, मी माझे क्लास वगैरे घेऊन खालती आली आणि नंतर मग गुरुच्या दुकानात थांबले. ते अजूनपर्यंत मी गुरुच्या दुकानातच आहे. रात्रीचे 9 वाजलेत. आता पण मी घरी जाईन आणि गुरुचं पण सगळा स्टॉक संपला आणि तो पण त्याच्या आवरावरीच्या तयारीला लागला आहे, म्हणजे दुकान बंद करायच्या तयारीला लागला आहे. सो हा माझा 100 डे मधील फर्स्ट 1 डे, म्हणजे मी आता ते चॅलेंज ॲक्सेप्ट केले की 100 डेज चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे. तर त्यामधला हा फर्स्ट डे व्लॉग होता. तर हा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझे 100 डेज व्लॉग नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.